तर मित्रांनो, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये मानवजातीला काळिमा फासणारी घटना नुकत्याच काही दिवसांमध्ये झाली होती. ती म्हणजे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या केलेली होती. तर त्या घटनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बनून राहा. तर घटना ही मस्साजोग गावची. तर मस्साजोग गावच्या हद्दीमध्ये एक सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेची कामं करणारी एक कंपनी आहे. तर त्या कंपनीमध्ये मस्साजोग गावच्या जवळपासच्या गावातली लोक, कंत्राटदार लोक तिथं त्या कंपनीत जाऊन त्या लोकांना जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते, की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या किंवा आम्हाला पाहिजे त्या किमतीत कॉन्ट्रॅक्ट द्या. अशा पद्धतीची जबरदस्ती त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ते करत होते. तर 6 डिसेंबर रोजी त्या जवळपासच्या गावची घुले आडनावाची काही लोक, घुले ताटे आडनावाची काही लोक त्या कंपनीच्या वॉचमॅन जो सोनावणे हा होता, तर त्याला त्यांनी शिवागाळ किंवा धक्काबुक्की केली. त्यानंतर त्या कंपनीचे मॅनेजर शिवाजीराव थोपटे शिवाजीराव थोपटे यांनाही त्या लोकांनी शिवीगाळ किंवा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मग ही कंपनी मस्साजोग या गावाच्या हद्दीत असल्यामुळे त्यांनी हा प्रकार संतोष देशमुख, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्यापर्यंत हे प्रकरण त्यांनी त्यांच्या कानावर घातलं. मग संतोष देशमुख सरपंच असल्याच्या नात्याने ते स्वतः आणि त्यांच्या बरोबरचे काही लोक आपल्या गावच्या हद्दीत जी कंपनी आहे त्या कंपनी दहशत माजवायचा प्रयत्न करत असल्यामुळे संतोष देशमुख आणि त्यांचे सहकारी आणि त्या चाटे आणि घुले नावाचे जे शेजारच्या गावातील लोक आहेत त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, की अशा प्रकारची दहशत त्या कंपनीमध्ये ते करत आहेत म्हणून त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण झाल्यानंतर काही वेळा असं पण म्हणलं जातं, की ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी सरकारला उशीर का लागला. तर याचं कारण असं होतं, की सोनावणे हे मागासवर्गीय वॉचमॅनचं काम करत होते तिथं आणि थोपटे जे ते मॅनेजरचं काम होत होते. आणि थोपट्यांनी पहिल्यांदा पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती आणि त्यात नंतर 4 ते 5 दिवसानंतर सोनवणे यांनी फिर्याद दिली होती. त्यामुळं सोनवणे यांनी पोलीस कंप्लेंट उशिरा केल्यामुळं अॅट्रॉसिटी दाखल व्हायला थोडासा उशीर झाला असं पण सांगितलं जातं. त्यानंतर हा 6 डिसेंबरचा किस्सा. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख हे त्या कंपनीकडून गावाकडे जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग एका ब्लॅक स्कॉर्पिओने करण्यात आला. त्या स्कॉर्पिओमध्ये घुले आणि चाटे ही लोक जे दुसऱ्या गावची होती त्या लोकांना ह्यांनी मारहाण केली होती. ती लोक त्या ब्लॅक स्कॉर्पिओमध्ये होती. पण संतोष देशमुख गावाकडे जात असताना त्या एका पेट्रोल पंपावर थांबले होते. त्यांचा एक रिलेटिव्ह त्या पेट्रोल पंपावर होता. मग तिथून त्यांनी गावाकडे जात असताना संतोष देशमुख ही गाडी चालवत होते पहिल्यांदा. नंतर त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हला गाडी दिली आणि ते बाजूला बसले आणि ते जात असताना स्कॉर्पिओ गाडी मागून आली आणि उजव्या साईडून त्यांनी काचा गाडीच्या फोडण्याची सुरुवात केली. पण त्यांच्या त्यानंतर लक्षात आलं, की ड्रायव्हिंग सीटवर संतोष देशमुख बसले नाहीत, दुसरंच कोणतरी बसले. मग त्याने परत लेफ्ट साईडला गाडी घेऊन स्कॉर्पिओ घेऊन लेफ्ट साईडने काचा फोडून संतोष देशमुखांना त्यांच्या गाडीतून काढून स्कॉर्पिओमध्ये घेण्यात आलं आणि स्कॉर्पिओ त्यांना तारेच्या वायरिंगनी त्यांना खूप मारहाण केली होती आणि त्यांचा इतकी प्रचंड मारहाण त्यांना केली होती. त्यानंतर त्यांना लक्षात आलं, की संतोष देशमुख आता जिवंत राहिलेले नाहीत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा प्रसंग होता आणि खरंच मानवजातीला काळिमा फासणारा हा प्रसंग आहे. आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सरपंच परिषद या विरोधात मोठं पाऊल उचलते. त्यांच्या मागण्या आहेत, की जसं आमदार, खासदार या लोकांना जसं संरक्षण कायदा लागू आहे, तसा सरपंच लोकांना सुद्धा संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे. नक्कीच मी या मताशी सहमत आहे. कारण सरपंच गाव पातळीवरचे सरपंच हे एकदम महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कोणताही वेगळ्या पद्धतीचा प्रसंग जर उद्भवला तर सरपंचाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागत असतं. आणि ह्या प्रसंगाच्या दरम्यान अजून एक नाव समोर येतं, ते म्हणजे वाल्मिक कराड.
तर वाल्मिक कराड यांचाही या शिवाजीराव थोपटे त्या कंपनीचे जे मॅनेजर होते त्यांना पण कॉल आलेला होता की हे कॉन्ट्रॅक्ट, ह्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्या, नाहीतर 2 करोड रुपये आम्हाला खंडणी म्हणून द्या. तर असं पण प्रसंगाचा एक वाल्मिक कराड यांचं नाव होते आणि वाल्मिक कराड यांचं पण या प्रकरणाशी म्होरक्या म्हणून नाव त्यांचं समोर येते. आणि बऱ्याच काही लोक बोलतायत की आता की त्यांची निर्घृणपणे हत्या करताना त्यांच्या बरगड्या मोडल्या गेल्या आणि त्यांच्या तोंडामध्ये लघवी केली गेली किंवा त्यांचे लिंग छाटण्यात आलं, अशा पद्धतीचे बऱ्याच अफवा उठवल्या जात आहेत. पण तशा पद्धतीचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं काही समोर आलेलं नाहीये की अशा पद्धतीचं त्यांच्याशी व्यवहार केलेला गेलेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.